लीडर फरशी साफ करतीये. कळलं ना काय करायचंय आपण? कळलं. मग तोंडाकडे काय बघत बसलाय? लेगा निघा. काय चाललंय तुमचं? दिसत नाही का साफसफाई चालली माझी? ए राणे, तू तुझं काम कर. तू नको आम्हाला शिकूस काय करायचं काय नाही ते. आम्हाला पण आमची कामं असतात. एवढं जर अर्जंट काम होतं ना तर मग जरा मागून जायचं ना. आता बस दिवसभर लादी साफ करत. पुढे जाणं कधीही चांगलं, पण पुढे जाताना मागे कोणाला त्रास होत नाही ना, हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कोरडे, लक्ष कुठे आहे तुमचं? साहेब काय झालं? साफसफाईचं काम चालू आहे, दिसत नाहीये तुम्हाला? हो. आपण पुढे जात असताना कोणाला त्रास होत नाहीये ना, याची काळजी आपण घ्यायला नको का? सॉरी साहेब, काय कामाच्या नादात लक्षातच आलं नाही माझ्या. अरे पण एवढी घाई आहे तर मग बाजूने जा ना. हो नक्की सर. सॉरी. इंद्रा, हाच आहे तो जनरेटर वाला. काय रे, काल रात्री जेव्हा लाईट गेली तेव्हा जनरेटर ऑन का नाही झालं? हा, का नाही झालं? नाही म्हणजे आपण जनरेटर का ठेवला? इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर बॅकअप व्हावा म्हणून ना. आणि केवढं नुकसान झालं त्याच्यामुळे कंपनीचं. हे बघ, काम चालू असताना कामावर फोकस हवाय मला. इथे झोपा काढायचे पैसे नाही देत मी तुम्हाला. आणि जर काम जमत नसेल ना तर तसं स्पष्टच सांग, तुझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकीन मी. आणि खरी बस तू, समजलं ना? नाही नको साहेब, चूक झाली, एकदा माफ करा. अशी चूक पुन्हा होणार नाही. नाही, पुन्हा चूक करायची संधी मी देतही नाही कोणाला. विक्रांत, याचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. हो नाही साहेब, माझं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका. एवढी बार माफ करा. आता यापुढे तुमच्याकडे माझी कसली तक्रार येणार नाही. माफ करा. हे सगळं रायटिंग मध्ये हवंय मला. एकतर पहिली गोष्ट, तो जनरेटर रिपेअर कर. सगळे रिपोर्ट मला सबमिट कर, मग काय ते मी बघतो. आणि लक्षात ठेव, ती लास्ट वॉर्निंग आहे. होय साहेब, तुम्ही सांगाल तेच करतो. अरे तुमच्या दोघींना किती वेळा सांगितलं मी कामं करत नका जाऊ. ही अशी कामं माझ्याकडे देत जा बरं करायला. राहू दे. बरं, तुमच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येते. नाही नको, चहा नको मला. का होय, काय झालं? खरं सांगू तर आता माझी काहीच खाण्यापिण्याची इच्छा नाहीये. इंद्राने काही खाल्लं नाही ना तर माझ्याही घशाखाली घास उतरत नाही बघा वहिनी. आणि आज पण तो कंपनीत गेला ना, नाश्ता न करताच गेलाय. मालती, अगं किती काळजी करशील? तुला माहितीये ना, इंद्राला कामापुढं काहीच सुचत नाहीये. आणि तसंही अलीकडे त्याचं खाण्यापिण्यात अजिबातच लक्ष नाही बघ. म्हणून तर त्याची काळजी वाटते ना. हा मुलगा जरा म्हणून स्वतःकडे लक्ष देत नाहीये. सगळं लक्ष त्याचं त्या फॅक्टरीत आहे. खरंय बाई. हो ना, आम्ही पण तेच म्हणते. इंद्रा भाऊजींनी आल्याला लगेच स्वतःच्या खांद्यावर कंपनीची जबाबदारी घ्यायला नको होती. कोणा दुसऱ्याला करायचं होतं. म्हणजे विक्रांतला एमडी करायला पाहिजे होतं ना त्यांनी. नाही म्हणजे भाऊजींच्या काळजीपोटीच बोलते मी. किती जबाबदारी घेतली त्यांनी स्वतःवरती. म्हणजे कंपनीमध्ये खरं तर एमडी पदासाठी तेच रिझर्व करतात. पण एवढं कोण स्वतःला कामामध्ये अडकवून घेत आई? हो ना, हे तो कंपनी सांभाळते चांगलीच गोष्ट आहे, पण आता त्याला सांभाळायलाही कोणीतरी असायला हवं. काम सोडून पण त्याच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट आहे हे तिला कळायला हवं. आणि तरच त्याच्या घरात आणि खाण्यापिण्यात लक्ष लागेल. पण मालती,
मला सांग, अशी कुठली गोष्ट आहे ग महत्वाची? त्याला तर कामापुढे कुठली गोष्ट महत्वाची वाटतच नाहीये. आहे ना वहिनी, त्याचा जोडीदार, त्याची बायको. भैया म्हणजे इंदिरा भाऊजींच्या लग्नाविषयी बोलताय तुम्ही? मी लाख बोलीन त्याच्या लग्नाविषयी, त्यांनी मनावर नको घ्यायला. खरंय ग, आता ना त्याचं लग्न व्हायलाच पाहिजे, तरच त्याचा पाय घरामध्ये टिकणार आहे. आणि कुणीतरी असं येईल जे 24 तास त्याची काळजी घेईल. म्हणून तर म्हणते ना, आता लवकरात लवकर इंद्राचं लग्न करायलाच हवं, तरच त्याला घराची आणि संसाराची ओढ लागेल. हो आई, इंदिरा भाऊजींचं लग्न लवकरात लवकर करा, म्हणजे कसं निदान त्यांचा पाय घरात तरी राहील. आणि आता असं वाटतं की त्यांचे लग्न फॅक्टरी बरोबरच झालंय. पण मानते, इंद्रा लग्नाला तयार होईल का ग? You are really genius, Mr. Madik. थँक्यू सर. You are dedicated person. 48 तासात इतकी मोठी ऑर्डर पूर्ण करणं आणि तेही क्वालिटी मेंटेन ठेवून, इट्स नॉट अ जोक. आय एम रिअली इम्प्रेस्ड. सर थँक्यू सो मच. पण तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे सगळं शक्य होऊ शकलंय. अहो, आम्ही तर फक्त निमित्त आहोत, क्रेडिट तर सगळं तुमचंच आहे. आणि तसंही तुमच्यासारखा एनर्जेटिक MD असल्यावर कामगार पण उत्साहातच काम करणार ना. हे बरोबर बोलतंय ना मिस्टर विक्रांत? ऑफकोर्स. इंदिरा सर परदेशात शिक्षण घेऊन इथे इंडियात परत आलेत आणि त्यांचं तिकडचं एन्व्हायरमेंट आमच्या फॅक्टरीमध्ये इम्प्लिमेंट करतायत आणि त्याच्यामुळेच इथलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह असतं. येस, आता मुद्द्याचंच बोलतो. तुमच्या ऑर्डर पूर्ण करताना काही अडचणी आल्यात, तुम्ही त्या मला शेअर पण केल्यात, त्याच्यावर तुम्ही मातही केली. पण इथून पुढे इतक्या मोठ्या ऑर्डर आता सातत्याने येणार आहेत, तर या इतक्या मोठ्या ऑर्डर तुम्हाला घेणं पॉसिबल होणार आहे का? शुअर सर, वाय नॉट. सर तुमच्या सगळ्या ऑर्डर्स वेळेवर डिलिव्हर होतील याचा अश्युरन्स मी तुम्हाला देतो. व्हेरी गुड. आय लाईक युअर कॉन्फिडन्स. आम्हाला अशाच कंपनीशी टायअप करायचं होतं, कारण आमच्या जपानच्या प्लांटसाठी आम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही हवंय. सर क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही प्रॉपर मेंटेन राहते याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. डोंट वरी. बाय द वे, हा तुमचा इंटरनल मॅटर आहे, पण आमच्या ऑर्डरवर इफेक्ट करणार आहे म्हणून बोलतो. आता लाईट्स आणि ओव्हरऑल सगळं चेक करून घ्या, म्हणजे आता आला तसा प्रॉब्लेम पुन्हा येणार नाही. हो सर, मी स्वतः त्या गोष्टींमध्ये लक्ष घालेन. यू डोंट वरी. आय ट्रस्ट यू.